मवियामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या महाराष्ट्रातील मुरब्बी राजकारणी अशी ओळख असणाऱ्या शरद पवार यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केलाय। सध्या विविध ठिकाणी प्रचार सभा आणि दौऱ्यांच्या निमित्तानं प्रवास करणाऱ्या पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात नव्या चर्चांनी जोर धरला आहे। कारण पवारांनी भुजबळांच्या मुख्यमंत्री पदाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय। 2004 साली भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही, पण असं नेमकं का करण्यात आलं यामागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं। 2004 मध्ये भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलाय। छगन भुजबळांना नंतर तुरुंगात जावं लागलं। 2004 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही मी मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे दिलं। तेव्हा सिनियर म्हणून माझ्या पुढे नाव होतं छगन भुजबळांचं। भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा, त्यांना तुरुंगात जावं लागलं। त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलाय। 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे न गेल्याची खतखत अजित पवार यांनी सातत्यानं विविध प्रसंगी बोलून दाखवली। ज्याविषयी सांगताना शरद पवार यांनी काही गोष्टी स्पष्टच करत आपण मंत्रिपद जास्त घेतल्याचं त्यांनी सांगितलं। RR पाटील, अजित पवार, जयंत पाटील हे तरुण पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले, असं सांगताना नव्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला। त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले असले आणि त्यांचा पक्ष वेगळा असला तरीही आपण गांधी नेहरूंच्या विचारांचे प्रणेते असल्याने गोष्टी योग्य घडल्या। किंबहुना ओबीसींनाही सत्तेत स्थान मिळावं या मतामुळे भुजबळांनाही बळ दिल्याचं पवारांनी स्पष्ट सांगितलंय।